ठाकरेंचे खासदार फोडल्यावर आता एकनाथ शिंदेंची नजर शरद पवारांच्या खासदारांवर आहे. शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. पण आमचा एकही खासदार फुटणार नाही, या एका वाक्यात शरद पवारांनी शिंदेंना निरोप पाठवला. ओ शिंदे, ऑपरेशन तुतारीची स्वप्न रंगवत असताल तर जपून, शिकार शोधताना स्वतःचेच लोक हातातून निसटू शकतात. तुम्ही खासदार फोडता, पण इथे पवार साहेब मंत्री फोडतात. असा कोणता सर्जन जन्माला आला नाही जो राष्ट्रवादीचं ऑपरेशन करेल. फोडाफोडीचं विद्यापीठ आहे शरद पवार साहेबांकडे. जे तू आत्ता करत आहे ते शरद पवार कधीच करून बसले. त्यामुळे शिंदे शहाणे असाल तर पवारांच्या नादी लागू नका. तुम्ही त्यांचे खासदार फोडायला जाताल तर इकडे पवार साहेब भाजपला बाहेरून पाठिंबा देऊन तुम्हाला विरोधी पक्षनेता बनवतील. 2019च्या फडणवीस सारखं. जिथं सर्वांचं राजकारण संपतं तिथं पवार साहेबांचं राजकारण सुरू होतं. शरद पवार आता काय करतायत? अशा प्रकारे उद्धव ठाकरेंसारखा फटका आपल्याला बसू नये म्हणून शरद पवार यांनी एक शक्कल काढली. खरं तर ती जुनीच शक्कल आहे. ती युक्ती ही आहे की आपल्या पक्षाचं विलिनीकरण करून टाकायचं. कुठे करायचं विलिनीकरण? पहिला पर्याय आहे तो शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण हे काँग्रेसमध्ये होऊ शकतं, अशी बातमी न्यू इंडियन एक्सप्रेसचे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी दिलेली आहे. सुधीर सूर्यवंशी यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधले कॉन्टॅक्ट्स, त्यांची तिथली सूत्र अगदी पक्की आहेत. त्यामुळे या बातमीवर विश्वास ठेवायला हरकत नाही. शरद पवारांच्या डोळ्यासमोर सतत एक प्रश्न असतो की आपल्या पक्षाचं काय होणार. कारण हा पक्ष शरद पवारांच्या इमेजवर चाललेला आहे. शरद पवारांच्या हेही लक्षात आलेलं आहे की सुप्रिया सुळे काही पक्षच चालवू शकत नाही. अजित पवार पक्ष चालवू शकत होते, पण ते वेगळे झाले. त्यांनी स्वतःचा वेगळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला. भाजपच्या आशीर्वादाने तोच आता ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. पण सुप्रिया सुळे काही पक्ष चालवू शकत नाही. त्यामुळे शरद पवार काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा विचार पुन्हा करू लागले, अशी बातमी या सुधीर सूर्यवंशीने दिलेली आहे. पण शरद पवार काय सरळ मार्गाने चालणारा राजकारणी नाही, हे लक्षात घ्या. शरद पवार काय करतायत? शरद पवार एका बाजूला काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा करतायत आणि दुसऱ्या बाजूला असं बोललं जात आहे की सुप्रिया सुळे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतायत. बघा, म्हणजे शरद पवारांचा चक्क डबल गेम चालू आहे. डबल गेम हा शब्द शरद पवारांना अगदी चपकलपणे लागू होऊ शकतो. याचं कारण कोण हे करेल की काँग्रेसशी एका बाजूला विलिनीकरणाची चर्चा करायची आणि दुसरीकडे भाजपशी सुद्धा चर्चा चालू ठेवायची किंवा भाजपचे जे सगळे मार्ग आहेत ते खुले ठेवायचे. पण शरद पवारांचं राजकारण असंच गुंतागुंतीचं राहिलेलं आहे. शरद पवार एका बाजूला बघतात आणि दुसऱ्या बाजूला नेम धरतात, असं कायम म्हटलं जातं. शरद पवार जर असं सांगत असतील की मी काँग्रेसमध्ये विलिनीकरण करणार आहे, तर त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. ते जाऊन भाजपशी संधान साधतील, असंही जुने लोक म्हणतात. असो, पण काय होतंय नेमकं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात? लक्षात घ्या, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे शरद पवारांकडे 8 खासदार आणि 10 आमदार आहेत. शरद पवारांना धक्का देणारी गोष्ट किंवा असं म्हणूया की सध्याच्या राजकारणात त्यांना अपेक्षित असलेली गोष्ट ही की हे खासदार, यापैकी काही खासदार अमित शहाच्या संपर्कामध्ये आहेत, काही खासदार देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कामध्ये आहेत. त्यानंतर खासदारांचा आणि आमदारांचा एक गट जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या सुद्धा संपर्कामध्ये आहे. म्हणजे हे खासदार आमदार जे आहेत, किती संख्या आपली होती आहे हे तपासतायत. जशी शिवसेनेच्या 9 पैकी 6 खासदारांची संख्या झाली 2/3 आणि ते वेगळे झाले, तशी आपल्या 8 खासदारांपैकी किती जण वेगळे होऊ शकतात? 5 होतील का, 6 होतील का? मग भाजप सोबत जायचं की शिंदेसोबत जायचं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात जायचं, याचा निर्णय ही मंडळी घेतील. पण अशा प्रकारे जर पक्ष फुटला तर शरद पवारांच्या एकूणच प्रतिष्ठेला, राजकीय प्रतिष्ठेला, राजकीय अनुभवाला कलंक लागेल. त्यामुळे शरद पवारांनी ही आयडिया काढली आहे की आता आपण हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून टाकावा.
अमोल कोल्हे असतील, रोहित पवार असतील किंवा जयंत पाटील असतील, हे स्वतःचं भवितव्य सुरक्षित करायला समर्थ आहे, ते लक्षात घ्या. तिघांनाही भाजप सोबत जाण्याची इच्छा नाही. पण सुप्रिया सुळेंचा आता विचार वेगळा आहे, हे लक्षात घ्या. एका बाजूला शरद पवार काँग्रेस हायकमांडशी बोलतायत आणि दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे मोदी आणि अमित शहाना फिलस पाठवताय. हा काय प्रकार आहे? सुप्रिया सुळेंनी हे नाकारलेलं आहे की मी भाजपसोबत जाणार, यात काही तथ्य नाही. पण राजकीय वर्तुळात त्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवायला तयार नाहीये. कारण अलीकडेच सुप्रिया सुळेंच्या मुलीचं लग्न झालं भारतीय जनता पक्षाच्या एका नवनिर्वाचित म्हणजे विधान परिषदेतल्या आमदारांशी, जे पैशाने गब्बर आहे ते लक्षात ठेवा. आणि हा जो आमदार आहे, जो सुप्रिया सुळेंचा व्याही झालेला आहे, तो देवेंद्र फडणवीस यांचा निकटवर्ती आहे, नागपूरचा आहे, हे लक्षात घ्या. मुद्दा आहे की शरद पवारांचं राजकारण कॉम्प्लिकेटेड आहे. एका काँग्रेस नेत्याच्या म्हणण्याप्रमाणे शरद पवार एका बाजूला हायकमांडशी चर्चा करतायत, मल्लिकार्जुन खरगेंशी चर्चा करतायत आणि त्यात काय सांगतायत, तुम्हाला जर हे विलीनीकरण मान्य असेल तर एक तर पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेसचा जो प्रदेशाध्यक्ष होईल तो माझ्या पसंतीचा असायला पाहिजे आणि राष्ट्रीय पातळीवर सुप्रिया सुळेंना एक महत्वाचं पद काँग्रेसमध्ये मिळायला पाहिजे, उपाध्यक्ष वगैरे किंवा सेक्रेटरी असेल, सरचिटणीस असेल, हे पद मिळायला पाहिजे. अशा शरद पवारांच्या मागण्या आहेत काँग्रेसकडे, असं सांगितलं जातं, ज्या मागण्या राहुल गांधींना अजिबात मान्य नाही आहेत, हे लक्षात घ्या. शरद पवार दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळेंना भाजपच्या नेत्यांशी बोलायला का सांगताय किंवा सांगितलं असेल तर या काँग्रेस नेत्याचं असं म्हणणं आहे की शरद पवार असा डबल गेम करून काँग्रेसवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात, काँग्रेस नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे जर तुम्ही नाही म्हणालात तर मी जाऊ शकतो, मी एनडीए बरोबर जाऊ शकतो, मी भाजपशी सोयरी करू शकतो, असं ते सांगू इच्छित आहेत. पण एक लक्षात घ्या, ज्या क्षणाला शरद पवार भाजप बरोबर उघडपणे जातील, आजपर्यंत आपल्या संपूर्ण करिअरमध्ये 1966 पासून आजपर्यंत शरद पवार उघडपणे कधीही भाजप बरोबर गेलेले नाहीत. जर यावेळेला शरद पवारांनी खरोखरच एनडीए मध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्या प्रतिमेला मोठा तडा जाईल. तेव्हा प्रश्न असा आहे, प्रश्न विश्वासार्हतेचा आहे. परवा कोणीतरी लिहिलं होतं की महाराष्ट्राच्या राजकारणातला विश्वास हा शब्द संपलेला आहे, कुणाविषयी विश्वास नाही, कसलाच विश्वास नाही, कुणीही कुणावर विश्वास ठेवू शकणार नाही. आज जो आपला मित्र आहे तो उद्या शत्रू होऊ शकतो, हे सगळे गृहीत धरून चाललेले आहेत. त्यामुळे शरद पवारांची पुढची खेळी काय आहे हे बघावं लागेल. जर त्यांनी काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा निर्णय घेतला तर हे जे 8 खासदार आणि 10 आमदार आहेत त्यांना तो मान्य आहे का, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. कारण ते स्वतंत्रपणे आपला 2/3 गट स्थापन करून जसं उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी केलं तसं करू शकतात. ते म्हणतात नाही येणार आम्ही काँग्रेसमध्ये, आमचा फायदा भाजप बरोबर किंवा शिंदेच्या शिवसेनेबरोबर जाण्यात आहे. आज परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रात शरद पवारांच्या पक्षाला फारसं काही भवितव्य मला दिसत नाही. जयंत पाटील कुठेही फिट होऊ शकतात. जयंत पाटील अनेकदा ही बातमी आली की ते भाजपमध्ये जातील, ते कदाचित काँग्रेसमध्येही जाऊ शकतात. रोहित पवार आणि अमोल कोल्हेही कुठेही फिट होऊ शकतात. रोहित पवारने सांगितलंय मी भाजपमध्ये जाणार नाही, शरद पवार जरी गेले तरी मी जाणार नाही. बघावं लागेल आपल्याला माणसं काय बोलतात आणि नंतर कृती काय करतात. यामध्ये महाराष्ट्रामध्ये नेहमीच गडबड झालेली आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे आजच्या क्षणाला आपण एवढंच म्हणू शकतो की शरद पवारांवर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल, वेट अँड वॉच. शरद पवार डबल गेम खेळतायत, ते कुठे जातील काही सांगता येणार नाही. शरद पवार वारंवार गुगली टाकतात, अनेकदा त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात टाकलेलं आहे. तसाच ते गुगली पुन्हा टाकतील की थेट काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा निर्णय घेतील, हे कळायला आपल्याला काही काळ थांबावं लागेल.